So hello friends, तर आजच्या पार्ट 2 मध्ये we are discussing the adjoint method of the matrix. It's a very simple method. First of all, आपण 2 by 2 matrix चा adjoint method ने कसा इन्व्हर्स निघतो ते पाहूया. And the second 3 by 3 चा matrix आहे आणि त्याचा इन्व्हर्स कसा काढायचा ते आपण बघूया. So first of all बघा, आपण लास्ट टाइम ट्रान्सफॉर्मेशन मेथड ने केलं होतं, ट्रान्सफॉर्मेशन बाय द रो अँड द कॉलम. त्याने केलं होतं आणि ही मेथड एक सर्वात सिंपल, ही एक लेमन मेथड आहे, सगळ्या मुलांना इझिली येऊ शकते आणि ह्याच्यात मार्क्स जाऊ शकत नाही. स्टेप बाय स्टेप करूया. पहिले 2 by 2 चा क्वेश्चन करूया. एडजॉइंट मेथड इज व्हेरी सिंपल. 2 by 2 चा एक क्वेश्चन आहे. इफ ए इन अ मॅट्रिक्स 2, -2 and 4, 3, then find A inverse. A inverse. चलो, so we are solving the question via first of all determinant काढूया. determinant ने आपल्याला माहिती पडणार आहे की याचा A inverse निघणार आहे की नाही. so first of all we need to find out the determinant. so determinant of matrix A is nothing but what? 2 into 3 minus 2 into 4. so 2 3s are what? 6, and here is what? -8. so 6 minus what? Plus 6 plus 8 is what? 14. so determinant of A is what? 14. determinant आल्यानंतर आपण काय करणार आहोत? so yes, therefore what? A inverse is what exists. म्हणजे माझा ह्याचा A inverse निघणार. so first of all जे माझा मॅट्रिक्स आहे A, आता या क्वेश्चन मध्ये बघा गाइस, मी तुम्हाला कोफॅक्टर पण फाइंड आउट करायला शिकवतो. इट्स सिमिलरली लाइक एज व्हाट? A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, A21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम, A22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. so therefore A11 is nothing but what? 2, A12 is nothing but what? -2, A21 is nothing but what? 4, and A22 is nothing but what? हे झाल्यानंतर we need to find what? कोफॅक्टर मॅट्रिक्स, म्हणजे we need to find out what? A11. A11 चा फॉर्म्युला फार सोपा आहे, फार सोपा. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय लिहायचं असतं? -1 raised to what? I plus j. I plus j is a what? I is a what? row आणि j is a what? column. so -1 is to I plus j म्हणजे इथे किती येणार आहे? 1 plus 1 म्हणजे इथे डायरेक्टली लिहितो मी, काय लिहितो? 2 into what? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतला तर इथं मायनर किती इथे? 3. so आन्सर किती येणार? -1 चा स्क्वेअर इज what? 1 into what? 3. आन्सर इज what? 3. A11 नंतर A12 चा बघा किती येणार? -1 is to 1 plus 2 is what? 3 into फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, आन्सर किती राहणार आहे? 4. so इथे येणार आहे -1 into 4. आन्सर इज what? -4. नंतर आहे A21 is nothing but what? -1 raised to what? 3. सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला तर राहिले किती इथे? what? -2 म्हणजे इथे दिलेलं आहे -2. so -1 चा क्यूब येतो -1 into what? -2. आन्सर इज what? 2. नंतर येणार आहे A22 is nothing but what? -1 raised to 4. -1 raised to 4 आणि अगेन सेकंड रो सेकंड कॉलम. सो राहिलं किती इथे? 2. बघा मी एकदम खूप इझी मेथडने केले. सो -1 raised to 4 is 4 1 and here is what? 2. -1 raised to even पॉवर असेल तर आन्सर येणार आहे +1. -1 raised to ऑड पॉवर असेल तर आन्सर येणार आहे -1. सो आपल्याकडे कोफॅक्टर मॅट्रिक्स येणार आहे. सो कोफॅक्टर मॅट्रिक्स इज व्हेरी सिंपल. बघा काय येते त्याच्यामध्ये आन्सर बघा. A11 A12 A21 A22. सो कोफॅक्टर मॅट्रिक्स A11 मध्ये बघा किती येणार आहे? 3. A12 मध्ये किती येणार आहे? इथे -4. A21 किती येणार इथे? 2. आणि A22 किती येणार इथे? 2. सो माय आन्सर इज व्हाट? ही झाली माझी कोफॅक्टर मॅट्रिक्स. मला ऍडजॉइंट काढायचं आहे. तर ऍडजॉइंट ऑफ A इज नथिंग बट व्हेरी सिंपल, ट्रान्सपोज म्हणजे रोचा कॉलम बनवा. म्हणजे इथे येणार 3 -4 2 आणि 2. सो देयरफॉर A इन्व्हर्स चा फॉर्म्युला खूप बेसिक आहे. 1 upon determinant of A into adjoint of A. 1 upon what is the determinant of A is what? 14. adjoint of A किती आलं इथे? 3 2 -4 आणि 2. बघा एकदम 5 मिनिटात सॉल्युशन सॉल्व करून खूप सोपा होता हा क्वेश्चन आहे. 3 by 3 2 by 2 मॅट्रिक्स. इट्स अ व्हेरी सिंपल. बघा क्वेश्चन बघितला वी नीड टू फाइंड आउट व्हाट A इन्व्हर्स. मी एक स्टेप घेतली. फर्स्ट ऑफ ऑल डिटर्मिनंट, नंतर त्याचं कोफॅक्टर मॅट्रिक्स काढलं, नंतर त्याचं ऍडजॉइंटला काय केलं मी? रोचं कॉलम बनवलं आणि कॉलमचं रो बनवलं. सेम ॲज इट A इन्व्हर्सचा फॉर्म्युला 1 upon determinant of A into adjoint of A. Simple, we are getting the answer. Okay, the next is what? 3 by 3 matrix आपण करूया सॉल्व. So question is what? Question is a very simple.
2 minus 1 1. Everywhere steps are same. Minus 1 2 minus 1. Next is 1 minus 1 2. A inverse by adjoint method. Okay. So simple. First of all, determinant of A ची value आहे बघा 2 into what? First row first column गेलं तर राहिलं 2 minus 1 minus 1 2 minus of minus 1. Second column that is minus 1 1 minus 1 2 नंतर plus 1. It is what? Minus 1 1 2 आणि minus 1. So answer will be 2. 2 2 is 4 minus of minus 1 into minus 1 1 minus minus plus 1 minus 1 into 2 is what? Minus 2. Again minus 1 plus 1 minus 1 into minus 1 1 minus 2. So 2 4 minus 1 is what? 3 plus 1 minus 2 plus 1 plus 1 into minus 1. So 3 2 is 6 plus 1 into what? Minus 1 minus 1. So 6 minus 1 minus 1. So answer is what? 4. So yes, determinant of A does not equal to 0. So therefore A inverse काय असणार आहे? is exist. याचा A inverse काय करतो? exist. म्हणजे लिखू शकतो. आता हे झालं. सेकंड थिंग मी काय करते पहा आता तुम्ही. नेक्स्ट आता मला हवंय कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स साठी फर्स्ट ऑफ ऑल जे मॅट्रिक्स आहे त्याला मी लिहितो. थोडीशी लॉन्ग मेथड आहे. 2 minus 1 1. चलो देखो फटाफट. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. So first of all, if I need to find out what my capital A11, my formula is what? Minus 1 raised to 1 plus 1 is what? 2. आता guys बघा first row first column गेलं तर राहिलं किती इथे 2 minus 1 minus 1 2. So minus 1 चा square is what? 1 into इथे bracket 2 2 चा इथे किती ना 4 minus minus 1 into what? 1 into 4 minus 1 is what? 3. आंसर किती आला? A11 झाला. A11 नंतर A12 is what? Minus 1 is 1 plus 2 is what? 3. Okay. So first row second column गेल्यानंतर राहिलं की इथे फक्त minus 1 1 minus 1. So इथे आन्सर मध्ये minus 1 चा क्यूब is what? Minus 1 minus 1 into 2 is what? Minus 2 minus 1 minus 1 minus 2 plus 1 minus 1 minus 1 answer is what? 1. नंतर A13 is nothing but what? Minus 1 raised to 4. आता मी थोडं फास्ट करत जाणार आहे. फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे minus 1 1 2 minus 1. So minus 1 raised to 4 is what? 1. 1 minus 2 is nothing but what? Minus 1. A21 is nothing but what? Minus 1 raised to what? 3. सेकंड रो फर्स्ट कॉलम गेलं म्हणजे हे दोन आणि हे दोन म्हणजे किती राहिले ते minus 1 minus 1 1 आणि इथे किती येणार? So here is minus 1 चा क्यूब किती येतो? minus 1 minus 1 into 2 is what? minus 2 minus 1 minus 2 plus 1 it should be minus 1. So answer किती आलं? 1. A21 नंतर किती येणार? A22 minus 1 raised to what? 4. Again second row second column गेला तर 2 1 1 आणि 2 2 1 1 आणि 2. बघा खूप सिंपल आहे गाइस. minus 1 raised to 4 is what? Again 1 2 to the 4 minus 1 आन्सर किती आलं? 3. A22 नंतर what? A23 minus 1 raised to what? इथे येणार आहे 5. थर्ड कॉलम सेकंड थर्ड कॉलम 2 1 minus 1 2 1 minus 1 1 minus 1. So answer minus 1 raised to 5 is what? Minus 1. 2 into minus 1 is minus 2 minus 1. So answer is minus 1 minus 2 plus 1. Answer should be what? इथे येणार minus 1 minus 1 it should be what? 1. A23 नंतर what? A31 minus 1 raised to what? 4. थर्ड रो फर्स्ट कॉलम गेलं मग राहिले हे दोन नंबर्स म्हणजे काय येणार आहे? minus 1 2 1 आणि minus 1 म्हणजे इथे येणार 1 minus 1 into minus 1 is what? 1 minus 2. So 1 आणि minus 1 is nothing but what? Minus 1. A31 नंतर किती येणार आहे? A32 is nothing but what? minus 1 raised to what? 5. बघा 3 2. थर्ड रो सेकंड कॉलम गेला राहिलं 2 1 1 2. अगेन 2 1 सॉरी थर्ड रो सेकंड कॉलम. सो राहिलं किती 2 minus 1 आणि इथे किती राहिलं 1 minus 1.
सो आन्सर येणार आहे इथे -1 -2 मायनस ऑफ -1 सो -1 -2 +1 आन्सर शुड बी 1 ए लास्ट इज a33 and -1 raised to what 6 आहे म्हणजे बघा थर्ड रो थर्ड कॉलम 2 -1 -1 2 2 -1 -1 आणि 2 -1 raised to 6 is what 1 2 to the 4 -1 आन्सर इज what पहिली गोष्ट ही झालं तर कोफॅक्टर मॅट्रिक्स गाइस क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे थर्ड टाइप कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये बघा लिहितो मॅट्रिक्स a11 a12 a13 a21 a22 a23 a31 a32 a33 सिमिलरली व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही करा क्वेश्चन समजेल तुम्हाला a11 चा आन्सर किती आला गाइस 3 लिहिलं मी सर इथे 3 a12 इज व्हॉट 1 a13 इज व्हॉट -1 a21 is what 1 a22 is what 3 a23 is what 1 a31 is what -1 a32 is what 1 गाइस या क्वेश्चन मध्ये खूप बेसिक ने करावं लागतं नजरअटी दुर्घटना घडी वाले किस्से त्यामध्ये बघा ना एक नंबर जरी फिरला तरी तुम्हाला आन्सरला डायरेक्ट 0 मार्क्स आहे या स्टेप्स ला अर्धा मार्क्स मिळाला तर सो adjoint ऑफ a is nothing but again transpose of the matrix रो चा कॉलम म्हणजे इथे होणार 3 1 -1 1 3 1 -1 1 आणि 3 हे झाल्यानंतर मला पाहिजे a इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ a into what adjoint of a what is the determinant आला आहे 4 so 1 upon 4 into bracket 3 1 -1 1 3 1 -1 1 आणि 3 this is your final answer that question will be asking for the 3 or 4 marks खूप सिंपल आहे जर का तिकडे तुम्हाला फक्त a इन्व्हर्स विचारलं असेल आणि तिकडे मेन्शन केलं नसेल की ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे किंवा adjoint आहे सो डू बाय द adjoint मेथड इट्स व्हेरी इझी टू गेट द फुल मार्क्स यानंतर मी तुम्हाला इन्व्हर्जन आणि रिडक्शन ह्या दोघांचे क्वेश्चन सॉल्व्ह करू देईल त्याच्या व्हिडिओ पार्ट 3 मध्ये येतील अशा प्रकारे मॅट्रायझर होते मी या 12 च्या कोर्स मध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्या इम्पॉर्टंट टॉपिक वरच्या व्हिडिओज तुम्हाला पोस्ट करून नक्की पाठवेन त्यासोबतच काही फिजिक्स ही काही इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स आहेत ती सुद्धा मी ग्रुप आपल्या YouTube चॅनल वरती मी पोस्ट करत राहीन तोपर्यंत थँक्यू काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा आपण ते रिसॉल्व्ह करू सो बाय